तर कृषी मंत्री कोकाटे यांच्या या वक्तव्यानंतर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत। कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, त्यांनी माफी मागावी अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली। तर पीक पडलं असेल तर मदत द्यावीच लागेल असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आपल्याला काही मदत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्रातला शेतकरी बाळगून असताना कृषी मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत कशाचे पंचनामे करायचे, ढेकळांचे पंचनामे करायचे का अशा प्रकारची वक्तव्य करतायत। कृषी मंत्र्यांचे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी विधानं ही सातत्याने येत आहेत। या विधानांचा किसान सभेच्या वतीने मी तीव्र धिक्कार करतो। असंवेदनशील एक तर त्या कृषी मंत्र्यांचा काय तुम्हाला माहिती आहे कसं सगळं बाहेर येऊनही त्यांच्यावर काय कारवाया होत नाही आणि असंवेदनशील आहेत। शेतकऱ्यांना इलेक्शन पुरता महिलांना सांगायचं तुम्हाला हे देणार, युवकांना सांगायचं तुम्हाला ते देणार, शेतकऱ्यांना तर अगदी पार त्यांना लाभाच्या अग्रस्थानी ठेवणार आणि जेव्हा सगळं झालं स्वतःच्या खुर्चीत बसले की ते पायदळी आले। हे तर चालू आहे। हानिकरांचा हा असलेला स्वभाव त्यांना नेहमी अडचणीत आणतो। मित्रता म्हणून मी त्यांना सुद्धा सल्ला दिला होता की तुम्ही उगाच एखादं वक्तव्य करून आपल्या अंगावर घेऊन जाऊ नका। ते त्यांनी मान्य केलं होतं, परंतु स्वभावाला आता औषध नाही म्हणतात त्या पद्धतीने माणिकराव बोलतात, सहजगत्या बोलतात, परंतु त्याची बातमी होती आणि त्याचा परिणाम मला वाटतं सरकारवर थोडासा होतोच। वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। त्यांनी म्हटलेले की जे पिकं कापून पडलेले त्या पिकांचे ढेकळांचे आम्ही पंचनामे करायचे का आता असं म्हटलंय कृषी मंत्री कोकाटे। मला वाटतं आता अनेक ठिकाणी मका कापून पडलेला आहे, अनेक ठिकाणी कांदा काढून शेतामध्ये पडलेला आहे, तो सडतोय, त्याचे पंचनामे करावे लागतील। आता ते काय बोलले कोणत्या अँगलवरून बोलल्याची मला कल्पना नाही, पण निश्चित शेतकऱ्याचं पीक जर कापून पडलेलं असेल तर त्याला आम्हाला त्याचा नुकसान भरपाई जी आहे वजा असेल तो द्यावा लागेल।